नमस्कार, मी नित्यानंद भिसे. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनने जे काही गाणं केलंय त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार यांचा गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे 3 पक्ष विरोध करत आहेत. यांची एकेकाळी हे सत्तेत असलेले पक्ष याच प्रकारच्या घटनेवरती त्यांची वेगळी भूमिका होती. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे का? कामराने हे गाणं बनवत असताना मला संविधानाने स्वातंत्र्य दिलंय असं म्हटलंय. अशा प्रकारचं एखाद्या नेत्याचा अवमान करणं हे स्वातंत्र्याचे गैरवापर करणारे आहे का? अशा प्रकारचे विनोद ज्या ठिकाणी होत आहेत त्या माध्यमातून तरुणाईमध्ये विद्रोहाचे विचार पेरले जात आहे. हे एक प्रकारचं JNUचं दुसरे व्यासपीठ तयार होत आहेत का? या सगळ्या प्रश्नावरती आपल्याशी चर्चा करण्याकरता आले आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर नमस्कार. नमस्कार. आपलं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत आहे. सर, एक प्रसंग असा होता की आता कामराने कविता केलेली आहे आणि त्या कवितेने एका नेत्याचं विडंबन झालंय असं तो म्हणत आहे. त्या कवितेत त्याने त्या नेत्याचं नाव घेतलं नाही असं म्हणतोय. हा त्याचा बचावात्मक पवित्र आहे असं म्हटलं जातंय. परंतु सर, आणि त्याच्यावरती कारवाई करू नका असंही राजकीय पक्षाचे विरोधक म्हणत आहेत. परंतु हे जे सत्ताधारी पक्ष, हे जे विरोधक आहेत, जे एकेकाळी सत्ताधारी होते, त्यांनी केतकी चितळे ह्या एका अभिनेत्रीला अशाच प्रकारच्या घटनेमध्ये तुरुंगात डांबलं होतं. तिनेही एक कविता पोस्ट केली होती फक्त, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्याचं नाव नव्हतं, पण तरीही तिच्यावरती इतकी मोठी कारवाई झाली. हा केतकीला एक न्याय आणि कामराला एक न्याय असा आहे का? आणि या राजकीय पक्षांची दुटप्पी भूमिका आहे का? काय सांगाल तुम्ही? राजकीय पक्षांची आणि राजकीय नेत्यांची भूमिका नुसती दुटप्पी नाहीये, तर ती कमालीची स्वार्थी आणि आत्मकेंद्रित आहे. कारण मला आठवतं की ज्या वेळेला केतकीच्या फेसबुकवर एक पोस्ट आली त्यात फक्त पवार हे नाव होतं, शरद पवारांचा उल्लेख नव्हता. केतकीला अटक करण्यात आली. 27-28 FIR तिच्या विरुद्ध दाखल झाले. या सगळ्या FIRचे शब्द एकसारखेच होते. म्हणजे एकाच कोणातरी कार्यकर्त्याने किंवा नेत्याने हे FIR बनवले होते. सगळे FIR एकाच वेळेला दाखल करण्यात आले. तिला अटक केल्यावर ती पोलिसांच्या ताब्यात असताना काही महिला कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला करून तिच्यावर अंडी फेकली, हल्ला केला, तिला मारहाण केली. अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाहीये. सविता मालपेकरांसारख्या अभिनेत्रींनी त्याचा निषेध करून म्हटलं की मी त्यांच्या विरुद्ध काहीतरी कारवाई केली असती किंवा काहीतरी झिंजा उपटल्या असत्या, अशा स्वरूपाची विधानं केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांसारख्याने उघड समर्थन केलं. देहूचं जे देवस्थान आहे ते म्हणाले त्या कवितेत तुका म्हणे असा शब्द आला म्हणून त्यांनी केतकी विरुद्ध एक तक्रार दाखल केली. आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे की संतांचं विडंबन हे फार मोठ्या प्रमाणात झाले. तेव्हा त्या देवस्थानने काही केलं नव्हतं, यावेळेला केलं. आणि या प्रकरणामध्ये काही वकील मित्रांनी आमच्या तिला खूप मदत केली आणि ती बाहेर आली. अत्यंत वाईट प्रकारे तिला वागवलं. अद्याप केतकीला न्याय मिळाला नाही. म्हणजे यामध्ये एक मोठं रॅकेट होतं. निदान एक 50-60 सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यामध्ये होते. 500-600 गुंड होते. 25-30 उथळ विचारांच्या स्त्री कार्यकर्त्या होत्या. पक्षच्या पक्ष त्यामध्ये होते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर त्यामध्ये अत्यंत नीचपणाने वागलेला आहे. आणि आज आपण कुणाल कामराचं बघतोय की तो आव्हानांमागे आव्हानं देत चाललाय. एकच प्रसंग घडला, त्या कार्यालयावर हल्ला झाला, त्या स्टुडिओमध्ये ते चित्रीकरण झालं आणि तो म्हणतो मी एल्फिस्टनला येऊन बोलेन, मी इथं आहे, अमुक आहे. तर यामध्ये असं होत आहे आणि त्याच्या पाठीचे लोक उभे राहिले. त्यामुळे हे जे नेते आज कामराच्या पाठीशी उभे आहेत यांनी त्यावेळेला केतकीची पाठराखण का नाही केली? असं काय पवारांचं मला कळत नाही. पवारांबद्दल तुम्हाला आदर आहे, मी समजू शकतो. त्यांचं नाव सुद्धा तिने म्हटलं नाही. आणि मी म्हणतो एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो, पवारांचं नाव घेऊन तिने लिहिलं. कायदा काय आहे? एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका केली तर खटला त्या व्यक्तीने घालायचा आहे. तुम्ही कोण पोलीस कंप्लेंट घेणार आहे?
म्हणजे या प्रकारे महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रतिमेला काळीमा फासला आणि त्यावेळेला गप्प बसणारी माणसं आज उघड उघड कामराच्या पाठीशी आहे. आणि ही कविता तुम्ही ऐका, त्या गाणं जे आहे कामराचं त्यामध्ये तो रिक्षावाला उल्लेख करतो. शिंदे साहेबांनी कधीच लपवलं नाही की ते एकेकाळी रिक्षा चालवत होते. त्यांनी आदराने उल्लेख केला की बाळासाहेबांनी मला हे स्थान दिलं, मला असं या प्रकारे मी आयुष्यात पुढे आलो. त्यांना दाढी आहे, चष्मा आहे आणि मग एकाकी संदर्भ नसताना तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय. तिथे एक टोळी आहे तरुणांची ज्यांचा काही संबंध नाही, टाळ्यांचा कडकडाट करून एक वातावरण निर्माण करतात. ती वातावरण निर्मिती करून ती कॉमेडी बनली आहे. मी ती बघितली, मला काही त्यात हसण्यासारखं काही फारसं वाटलं नाही. इट इज नथिंग, म्हणजे ज्याबद्दल इट इज नॉट अ कॉमेडी. ऍक्च्युली ती कॉमेडी नाही आहे. एक प्रकारे सुपारी घेऊन काम केलेलं आहे आणि त्यामुळे कामराला वेगळा न्याय मिळतोच आहे. तो यापूर्वी देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रात हे आता होत चाललेलं आहे की काही ना वेगळा न्याय, काही ना वेगळा न्याय. केतकीवर प्रचंड अन्याय झाला, आजही तिला न्याय नाही मिळालेला. पण सर, विरोधकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे आता त्यांची ही कायदेशीर भूमिका, कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही अशी त्यांची भूमिका आहे. मग केतकीला कुठल्या कारणाने, कुठल्या कलमाखाली तिला अटक केली होती आणि कामराला आता या कुठल्या कलमाखाली कारवाई होऊ शकते? ही मोठी गंमत आहे की पवारांच्या बाबतीत अशी कलम लावली की त्यामुळे म्हणे मराठा आणि ब्राह्मण समाजात तेढ निर्माण होईल, त्यामुळे समाजामध्ये दंगे होतील, राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेला हल्ला आहे. म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर होतं का? असे पोलीस अधिकारी या देशाला घातक आहेत आणि पवारांनी पोचलेली पिलावळ होती. आता कामराच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, कायदा हा त्याच्यावर किती बंधन असावीत. एक सुंदर थिअरी हे लोक मांडतायत. ते म्हणतात तुम्ही न्यायालयात जा, न्यायालय करतील. मला तुम्ही एक गोष्ट सांगा की कायदा जो बनतो ना तो लोकभावना सुद्धा विचारात घेतो. म्हणजे आता असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की व्यभिचार हा काही गुन्हा नाही. आता व्यभिचार गुन्हा नाही म्हटल्यानंतर ज्या स्त्रीचा पती व्यभिचार करतो ती जाऊन त्या दुसऱ्या स्त्रीच्या आणि पतीच्या झिंजा उपटणार. एखाद्या स्त्रीने तसं केलं तर तिचा पती जाऊन मारहाण करणार. म्हणजे हा जो प्रकार आहे, उद्या मी म्हणतो कायद्याप्रमाणे एखादा शिवसैनिक म्हणेल की नाही मला नाही तुरुंगात बसायचं, जिथे कामरा दिसेल त्याच्या तोंडावर आपण थुंकूया. आता थुंकणं एखाद्याच्या तोंडावर हा नॉन कॉग्निझेबल गुन्हा आहे, अदखल पात्र. म्हणजे अशा प्रकारे जर लोक वागू लागली, बघा आपण ट्रेनमध्ये जातो, एखाद्या वेळेला घाईत असतो माणूस, तो म्हणतो 500 रुपयाचा दंड भरीन, मला माहिती आहे कल्पना, मला कल्पना आहे परिणामांची, घेतो परिणाम. तर या प्रकारे समाज जर का वागू लागला, कामराला परिणाम माहिती आहेत. ज्या गुरमीने कामरा म्हणतोय की नाही नाही जा कोर्टात जा, मला सांगा, आणि तो हे म्हणतोय की एल्फिस्टनच्या ब्रिजवर येऊन मी तिकडे बोलेन. म्हणजे थोडक्यात ही जी गुरमी आहे ना, ही गुरमी ही सर्वसामान्यांबद्दल त्याच्या मनामध्ये तुच्छता आहे. जे शिंदेचे कार्यकर्ते आहेत, बघा प्रत्येक पक्षात बरे वाईट कार्यकर्ते असतात, मी काय कोणाला सर्टिफिकेट देत नाही, परंतु मला कळत नाही ज्या वेळेला एखादी जनता, एखादा वर्ग आहे, तुम्ही 6 डिसेंबरची जी गर्दी होते त्याबद्दल एखादा जोक कधी करू शकता का? म्हणजे तुम्ही यामध्ये भावना सुद्धा सांभाळताना याच्या सांभाळायच्या, त्याच्या नाही सांभाळायच्या, थट्टा करायची तर सगळ्यांची करा. आता बघा तुम्ही टीका करताना आपण म्हणतोय महापुरुषांवर टीका करू नये. राजू परुळेकरांसारखी माणसं, 3 पॉट माणसं, म्हणजे ह्या माणसांनी काय केलंय, टीका करायची, सावरकरांवर टीका करायची, माफीवीर म्हणायचं आणि म्हणायचं की मला हे घटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठचं स्वातंत्र्य तुम्ही वापरताय, कोणाची बदनामी करताय? मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमचं जे दैवत आहे विजय तेंडुलकर, हे पण एकेकाळी तुम्हाला आठवत असेल घाशीराम कोतवाल नाटक आलं आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार वगैरे झाला. त्यावेळेला जेव्हा अंतुलने 1 लाखाचं पारितोषिक दिलं प्रत्येक साहित्यिकाला 1 लाख रुपये, दुर्गा भागवत म्हणाले हाड, आता हे राज ठाकरेंचा शब्द आहे हाड, ते म्हणाले हाड, मी काय या काँग्रेस शासनाकडनं 1 लाख घेणार नाही, माझा बहुमान मी सांभाळेन. आना पेडणेकर नावाचे एक समाजवादी, आवर्जून सांगतो समाजवादी लेखक होते, कवी होते, गोरेगावला साध्या घरात राहत होते, त्यांनी नाकारलं. आणि सगळ्यात श्रीमंत साहित्यिक होते, ते भीक मागत गेले आणि ते 1 लाख रुपये घेऊन आले, ते म्हणजे विजय तेंडुलकर, हे त्यांचे शिष्य. आता अशा माणसाचा शिष्य सावरकरांना माफीवर म्हणतो. त्यांची गंमत बघा, टीका करताना सावरकरांवर टीका करा, तुम्हाला काय होणार नाही, सावरकरांचे भक्त सुसंस्कृत आहेत. तुमची तशी टीका करण्याची हिंमत काही सामर्थ्यवान व्यक्तींविषयी होत नाही, तुम्ही घाबरलेले आहात. मध्यंतरी निखिल वागळेंनी केलं, त्यांना जेव्हा त्यांनी त्या आंबेडकरांच्या पणतू जो आहे त्याच्यावर टीका केल्यावर ज्या स्वरूपाचं उत्तर मिळालं, हे गुडघ्यावर रांगले, यांनी काय उत्तर दिलं नाही, त्याला घाबरले. म्हणजे हे तुम्हाला चालतं, तिथे तुम्ही त्याला फॅसिस्ट म्हणायला तयार होता का? नाही. म्हणजे ही मंडळी 1 नंबरची भित्री आहेत, ही पोटार्थी आहेत आणि यासारख्या मंडळींनी आपलं विचार स्वातंत्र्य जे आहे ना त्याला ते डॉमिनेट करू पाहत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींनी आपण वाहून जाऊ नये,
आणि या अशा व्यक्तींना विचारवंत मानण्याची चूक महाराष्ट्राने करू नये. मागील 10 वर्षापासून स्टँडअप कॉमेडीचे लाखो फॉलोअर्स तरुण मंडळी होत चाललेले आहेत. पण आता कामरा म्हणा किंवा फारुख मुनावर म्हणा, या प्रकारची लोक ज्या प्रकारे कॉमेडी करत आहेत आणि त्या कॉमेडीच्या माध्यमातून एक राष्ट्रविरोधी, संस्कृती विरोधी किंवा आपल्या राज्य व्यवस्थेच्या विरोधात एक विद्रोही विचार पेरतात त्या कवितेच्या माध्यमातून, म्हणजे हा एक प्रकारचा जेएनयूचा एक दुसरा एक व्यासपीठ, दुसरा अड्डा बनलाय का, तुम्हाला काय वाटतं? आणि ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत त्याचा खूप लाखो तरुण मंडळी त्याच्या आकर्षित झालेले आहेत. एक प्रकारचं त्यांच्यासाठी एक धोकादायक, भावी पिढीला धोकादायक एक प्रकारचं व्यासपीठ आहे. तर याला काउंटर करण्यासाठी काय करायला पाहिजे? सरकार पातळीवर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे आणि तुम्हाला काय वाटतं सर? बघा, याच्यामध्ये असं आहे ना की जसा एखादा हाईप निर्माण केली जाते आणि मग सगळ्यांनाच ते वाटायला लागतं, तशी हे जे स्टँडअप कॉमेडियन आहेत ना, त्यांची एक हाईप झालेली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा गांधी होते, गांधीजींना बऱ्याच जणांचा विरोध आहे. माझा स्वतःचा गांधीजींच्या काही विचारांना आणि काही कृतींना विरोध आहे. त्यामुळे आमच्या लहानपणी गांधीजींवर एवढे विनोद सांगितले जायचे आणि मग एकाएकी यांनी ते विनोद आता बंद पडले. म्हणजे जेव्हा विनोद आहे म्हणजे हिंदूंना विनोद येत नाही का? या देशामध्ये राजकीय नेत्यांवरचे सगळ्यात सुंदर विनोद, खतखतून हसायला लावणारे विनोद हे गांधींवरच झालेले. आता विषय असा आहे की हे जे स्टँडअप कॉमेडियन आहे ते काय करतायत, तर एक गट घेतात, हसण्याचं तिथे नाटक होतं. तुम्ही त्या कुणाल कामरेच्या चेहऱ्याचे भाव बघा, अत्यंत विकृत आणि दुष्ट आणि संतापल्याचे भाव आहेत. हे भाव असतात का? कुणाल कामरेने कुठेतरी सुपारी घेऊन काम केलंय किंवा मनामध्ये त्याचा राग खतखततोय. विनोद आणि राग एकत्र नाही जाऊ शकत. म्हणजे तो व्यंगाबद्दल कोणत्या बोलत नाहीये, तर तो आपलं ज्यासाठी सुपारी घेतली आहे ते पूर्ण करतोय. आणि ह्या स्टँडअप कॉमेडियनना जी तरुण मंडळी दाद देत आहेत, ही तरुण मंडळी तीच आहेत जी काही वेळा IPLचं क्रिकेट मॅच किंवा याला लाखोंच्या संख्येने जातात, किंवा तो जो होता तो यातला तो हरियाणामधला एक तो भोंदू बाबा होता, दाढीवाला सरदारजी, तो नाच करायचं, नाव त्याचं विसरलो, तो डेरा बिरा काय ते त्याचं होतं ते, हा त्या सच्चा डेरा. तर सच्चा डेरा बाबा कसा करायचा, ते मोटरसायकलवरून असं येऊन दाखवायचा वगैरे वगैरे. तर त्याला पण अनुयायी मिळायचे, याने अनुयायी मिळतात आणि यामुळे शेफारून गेलेले. अशी कोणती विचारसरणी यांनी सांगितलेली आहे? तुम्ही JNUचं उदाहरण दिलं. आता JNUची गंमत बघा. JNU विद्यार्थ्यांची आंदोलनं चालली. सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांवर अन्याय झाला कधी, तर सच्चर समितीमध्ये असं आहे की मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध या सगळ्यांना सवलती आहेत आणि 8.5 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 3.5 लाखापर्यंत शिष्यवृत्ती आहे. आणि हिंदू गरीब विद्यार्थी यामध्ये अनुसूचित जाती जमाती नाहीत, पण जो नुसताच गरीब आहे, ब्राह्मण असेल, मराठा असेल किंवा इतर OBC जातींमधला असेल, तर त्याला सवलती मिळणार. त्याचं उत्पन्न जर का 20 किंवा 25,000च्या वार्षिक असेल, त्याच्याहून कमी तर मिळेल. म्हणजे थोडक्यात असं की 30,000 उत्पन्न असलेला हिंदू हा श्रीमंत आहे विद्यार्थी, आणि 8 लाख उत्पन्न असलेला मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि शीख विद्यार्थी हा गरीब आहे. आणि यामध्ये जेवढ्या स्कॉलरशिप दिल्या गेल्या त्यांना, त्यामध्ये जवळपास 16 कोटी हिंदू विद्यार्थ्यांना त्या नाकारण्यात आल्या. तर याच्यावर JNU मध्ये काय आंदोलन झालं का? काही झालं नाही. म्हणजे हे जे सिलेक्टिव्हिटी आहे ना, प्रॉब्लेम आहे तो सिलेक्टिव्हिटीमुळे होतो. म्हणजे कुणाल कामरेचा जो विनोद आहे ना, तो विनोद हा सिलेक्टिव्ह आहे. आता बघा, या महाराष्ट्रामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या. व्यंग म्हणजे काय की काही होत नाही, म्हणजे दोन गोष्टीमध्ये विरोधाभास दिसतो. आपण विरोधाभास पाहिला ना, आझाद मैदानाला आपण विरोधाभास पाहिला, दंगा झाला, त्यांना काही झालं नाही. या ठिकाणी भ्रष्टाचार आपण पाहतो, यावर कुठेही व्यंग नाही. व्यंग आहे ते फक्त काय आहे की जे नेते काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला खटकतात, शरद पवारांना जे खटकतात, त्यांच्याच विरुद्ध काहीतरी करायचं, एवढंच चालू आहे. म्हणजे याला सुपारी नाही तर काय म्हणणार. सर, कामराने कविता केल्यानंतर, ते गाणं गेल्यानंतर एक स्टेटमेंट केलं. राहुल गांधींनी दाखवलेलं ते संविधानाची प्रत अशी हातात घेतली आणि सांगितलं की हे जे काय मला बोलण्यासाठी हे संविधान मला स्वातंत्र्य देते. हा संविधानाचा गैरवापर आहे का सर, तुम्हाला काय वाटतं? बघा, संविधान हे एक नियमांचं पुस्तक आहे. ते नियमांचं पुस्तक आहे. जोपर्यंत लोक नियम पाळतील तोपर्यंत ते राहील. जेव्हा लोक बंड करतील तेव्हा संविधान पाचोळ्यासारखं उडून जाईल. हे माझं व्यक्तिगत मत आहे. आणि हे जे संविधान करताय, हे समाज कुठपर्यंत तुम्हाला घेतो तिथपर्यंतच आहे.
मगाशी मी उदाहरण दिलं ना की तुम्ही म्हणाल जा कोर्टात, समजा मी तुमच्या तोंडावर थुंकलो तर जा की कोर्टात, काय करणार आहे कोर्ट? कोर्ट उठेपर्यंत शिक्षा होईल, 1000 रुपयाचा दंड होईल, 1 दिवस आत घालतील, प्रसिद्ध व्हाल. मग असा विचार प्रसिद्धीसाठी जर आजचा तरुण करायला लागला तर कुणाल कामरांसारख्याचं काय होईल? हा विचार करा पहिल्यांदा. दुसरं असं की आता बघा, हे मध्यंतरी पाहिलं मनुस्मृती जाळत आहे. तुम्हाला काय जाळायचं ते जाळा, तो तुमचा प्रश्न आहे. विकत घ्या आणि जाळा, त्यांचा खप वाढतो. पण मला असं वाटतं की कुराण जाळणं आणि मनुस्मृती जाळणं या दोन्ही गोष्टींची शिक्षा एकच आहे. फक्त एक समाज सहन करतो, दुसरा सहन करत नाही. धर्मग्रंथ कोणताही जाळणं गुन्हाच आहे. म्हणजे असं कुठे कायद्यात म्हटलेलं नाही की फक्त कुराण जाळलं तर गुन्हा आहे, बायबल जाळलं तर गुन्हा आहे आणि मनुस्मृती जाळायची तुम्हाला एक्झेम्पशन दिलेलं आहे. असं काहीच नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला राग येतो तर तुम्ही दुसरे ग्रंथ लिहा, त्यातला काही भाग लोक पाळत असतील, मी स्वतः काय पाळत नाही त्यातलं. पण हा जो मुद्दा आहे की जी सिलेक्टिव्हिटी आहे ना, सिलेक्टिव्हिटी ज्या वेळेला होते त्यावेळेला समाजामध्ये समस्या निर्माण होतात. आणि कामरासारखी माणसं ही समाजामध्ये तेढ वाढवतात. की आताच्या घडीला काय होतं की शिंदे यांचे जे समर्थक आहेत त्यांना स्वतःला व्यक्त कसं करावं हे कळत नाही. त्यांच्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. त्यामध्ये काही वेळा लोकांच्या हातून काही घटना घडतात, कृत्य घडतात जे गुन्हे आहेत, त्याबद्दल त्यांच्यावर शिक्षा होणार. म्हणजे कुठेही आपण घेऊन जाणार आहोत. आज हीच कामरासारखी माणसं, या प्रकारची माणसं, राजू पडळकरांसारखी माणसं, अर्बन नक्षलिझम आहे, नक्षलिझम आहे, त्यामध्ये ती बिचारी गरीब माणसं आहेत की काय करणार. म्हणजे तुम्ही त्यांच्या गुन्ह्यांचं समर्थन करताय. शेवटी गुन्हे होतात का हो? घुसमट झाली की गुन्हे होतात. मग ती घुसमट होण्यासाठी कुणाल कामरासारख्या माणसाला त्याने स्वतःला नियंत्रण त्याने ठेवावं हे चांगलं. आणि नाही ठेवलं तर पुढे विनोदाची पातळी जी आहे अन्यत्र ती घसरत जाणार आहे. म्हणजे माझ्यासारखा माणूस काही कायदा हातात घेणार नाही. सर्वसामान्य शिवसैनिकांनी तो घेतला, काही काळाने लोकांवर मार्ग शोधून काढतील, लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला कुठे तोंड ठेवायला जागाच उरणार नाही तुमच्या लोकांचं. बरोबर आहे. कुणाल कामरा म्हणा किंवा राजू परुळेकर म्हणा, हे लोक सिलेक्टिव्हली विनोद करतायत, टीका करतायत. संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य दिले असं सांगत ते हे कृत्य करत आहेत. परंतु कायदा हा जरी असला आणि त्याचा वापर गैरवापर जरी ते करत असले तरी समाज भावना मात्र तीव्र झाली तर मात्र त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. या एकाच नोटवरती आपण या चर्चेला विराम देऊया. सर, आपण आम्हाला या चर्चेत सहभागी झाल्यात आणि आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.